मलंगरचा ढाण्यावाग रवी वाहिले, तर दुसऱ्या बाजूला आपण भरत पाटीलला पाहू शकता. मास्टर माइंड खेळाडू आहेत दोन. तर गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण बघितलं तर सलाम आपण बघतो प्रथम षटक फेकण्यासाठी ऋषाल येतोय. तर कालच्या दिवसात काय बॅटिंग केली होती सेमीफायनलमध्ये या दोन फलंदाजांनी, नितीन आणि रवी. 4 षटकांचा सामनाचा 1 षटक पॉवर प्ले असणार आहे. ऋषाल येतो गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन. 4 षटकांचा सामना असताना फास्ट क्या ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये बघा. थोडंसं वातावरण देखील नितीन थोडंसं ढगामय वातावरण बघायला मिळतंय. आपण नक्कीच देवाकडे प्रार्थना करायची की 5 दिवस कोणत्याही प्रकारची विघ्न या स्पर्धेत येता कामा नाहीये. तर वरुण राजाला आपण खरोखर साकडे घालूया. ऋषाल गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू बॅट शप्पलून ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून काढत होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. ऋषाल पण त्या गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतो. पॉवर प्ले मधलं षटक हाताळतोय. बघा विकेट हॅट्रिकचं पूर्ण रवी वायलेचं जर विकेट घेतला तर नाना पाटील कडून 2000 रुपये. क्या बात आहे. नाना पाटीलने आज आपला ATM खुला केलाय. नक्कीच नितीन आता बँका भरपूर बंद, पण आता संध्याकाळी पण बँका चालू असतात. ऋषाल हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. कार्पटच्या मध्ये चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्रक्षण डीप पण आलाय. चेंडूला उचलतोय. एकच 10 मिनिटे विनोद खातं उघडलं जातं रवी वाहिले आणि आपण येतो मिहिर 11 वसार संघाचं. तर या संघाला पण नितीन आता फायनल खेळायला जावं लागेल शील्ड चषकाची. सातत्याने स्पर्धा सुरू आहेत विनोद, त्यामुळे खेळाडूंचं देखील भरपूर ट्रॅव्हलिंग होतं. ऋषाल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्क होतो. स्ट्रायकरला नितीन म्हात्रे. हा चेंडू लोअर फुलटॉस ऑन साईडला आपण खेळतो. यावेळेला कार्पेटच्या मिड विकेटला चेंडू जातो. डीप पंत क्षेत्र खेळतोय. चेंडूला उचलतो फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा मिनिट आहेत. तसं काय 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 3 धावा. म्हणजे थोडासा सकाळपासून वातावरण जर आपण बघितलं तर थोडंसं ऊन आणि सावलीचा लपंडाव सुरू आहे. सातत्याने आपल्याला बघायला मिळतं. हवा देखील सुरू आहे. पुढे ऋषाल गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंगला फलंदाज नितीनला आपण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटच्या आपण बघितलं तर संपर्कात चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये. एक धाव कंप्लीट केली आहे. खूप चांगलं क्षेत्रक्षण दाखवलं यावेळेला. फेकी देखील अचूक आले होते, पण 2 धावा कंप्लीट केले नितीन आणि रवीच्या माध्यमातून. धावसंख्या 10 फलकाती मिहिर 11 संघ प्रथम बॅटिंग करताना 5 धावा. शिर्डून संघ देखील खूप चांगला संघ विनोद. आपण आत्ताच नितीन सांगितलं की अध्यक्ष चषकमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती, पण महत्त्वपूर्ण आपण बघितलं सामन्यामध्ये महत्त्वाच्याच गोलंदाजांनी आपण तर जास्त धावा दिल्या. आत्तापर्यंत आपण तर 5 धावा दिल्यात 4 चेंडूमध्ये. ऋषाल गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक हाताळलं तर ऋषाल. काही हरकत नसतं. कधी कधी एक सामना आपल्याला असा येतो की तो आपल्याला त्या सामन्यामध्ये आपल्याला जास्त धावा देखील जातात आणि कधी कधी असं होतं की आपण अख्ख्या स्पर्धेत चांगल्या गोलंदाजी करतो. ऋषाल गोलंदाजी मार्कवर सायकल नितीन. हा चेंडू ऑन साईडला खेळत होता. पायचीचा अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद लेग बिफोरच्या स्वरूपात. नितीन बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज येतोय सूरज दूधकर. येतो अतिशय गुणवान खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू ज्याने कित्येक सामने संघ अडचणीत असताना आपण बघितलं तर आपल्या संघाला जिंकून दिले. काल काय बॅटिंग केली सेमीफायनलमध्ये. चोळेगाव संघाविरुद्ध जबरदस्त फलंदाजी केल्याने आपल्या संघाला मेगा फायनलमध्ये पोहोचून दिलंय. मिहिर 11 वसार संघाला शील्ड चषकमध्ये त्यांना आपण स्पर्धा खेळण्यासाठी जावं लागणार आहे. ऋषाल आहे गोलंदाजी मार्कवर एंड बदलतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक हाताळतो. स्ट्रायकरला डावखुरा फलंदाज सूरज दूधकरला आपण पाहू शकता. ऋषाल गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ऑन साईडला बॅटने खेळतो. चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सुयोग आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात 1ने पुढे सरकते. 6 धावा. षटक संपलंय. खूप चांगली गोलंदाजी केली ऋषालने. कारण नितीन बघितलं तर एक्युरेट गोलंदाजी केली आणि एक विकेट देखील त्याला मिळालाय.
पाहिजे आता पहिलं षटक संपलंय. खूप चांगली गोलंदाजी विनोद बघायला मिळाले कवदेश स्टेडियम संघाच्या माध्यमातून. चला जरा फास्ट घ्या. आज थोडंसं आपण बघितलं प्रेक्षक वर्ग थोडा कमी आहे विनोद, कारण का भरपूर स्पर्धा सुरू आहेत आणि आपण बघितले तर आज सोमवार आहे. पण आता मात्र असं झालं की 7 दिवस स्पर्धा सुरू असतात. नक्कीच नितीन आज मंगळवार आहे पण बोलण्याच्या ओघात सोमवार बोलून गेलो तो. नितीन आता असं झालं विनोद की 7 दिवस स्पर्धा सुरू असतात, त्यामुळे खेळाडूंना देखील भरपूर स्पर्धा कव्हर करणं शक्य होत नाही आहेत. काही खेळाडू जॉबला आहेत. आज आपण पाहिले तर बरेचसे खेळाडू असे आहेत की जॉबला आहेत, त्यामुळे ते संघामध्ये आपण नसतात. काही हरकत नाही आहे, पण गावाच्या हितासाठी ते पुन्हा एकदा आपण वर्किंग ड्रेस आपण इथं वर्किंग करून आल्यानंतर पुन्हा त्या संघामध्ये येतात देखील. चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला आपण इथं डॉट चेंडूची समाप्ती होते. पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता सुयोग भरत पाटील यांचे सुपुत्र पितापुत्र आपण बघितले तर पुन्हा एकदा आपल्याला खेळताना बघायला मिळाले आहेत. सुखदेव काका आणि त्यांचे 2 सुपुत्र आपण खेळताना आपण पाहिलेले होते, पण आज आपल्या रिचित नाही आहे. त्यांच्या नावाने देखील आपण स्टँड पाहिलं होते अध्यक्ष चषकमध्ये. सुयोग गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. यावेळेला चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता पण फायदा उचलत नाहीये त्याचा. डॉट चेंडूची समाप्ती. नितीन जी काल फलंदाजी केली होती तशा प्रकारची बॅटिंग करावी लागली. काल देखील आपण पाहिले तर सूरजने चाचपडत सुरुवात केली, पण नंतर मात्र काय अटॅकिंग क्रिकेट खेळला आणि संघाची धावसंख्या 70+ नेऊन ठेवली होती. सुयोग गोलंदाजी मार्कवर प्रथम उर्दकडनं मारा करतोय खिडकाई गाव एंडकडून. स्ट्रायकला फलंदाज सूरजला आपण पाहू शकता. चेंडू ऑन साईडला हुक करायचा होता. यावेळेला लिडिंग एज आहे दोन्ही क्षेत्रक्षणी. विनोद यावेळेला एका क्षेत्रक्षणी जरी आपण ते लक्ष दिलं असतं तडब्यांच्या क्षेत्रक्षणी तर नक्कीच झेल पकडता आला असता. अंदाज घेणं फार गरजेचं होतं. यावेळेला धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 7 धावा. पुढे सुयोग गोलंदाजी मार्कवर सायकलला मास्टर माइंड खेळाडू आपण पाहू शकता. मलंगरचा ढाण्या भाग आपण पाहू शकता. रवी वायले कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून पाहायचंय. चांगली बॅटिंग करावी लागणार रवी वायले देखील. सुयोग गोलंदाजी मार्कवर भरत पाटील क्षेत्रक्षणात बदल करतोय. नितीन 2 मास्टर माइंड खेळाडू बघायला मिळतात. एका बाजूला भरत पाटील तर दुसऱ्या बाजूला रवी वायलेला आपण पाहू शकता. सुयोग चेंडू शपल ऑन साईडला आपण होते. झेल होता त्यावेळेला. खूप चांगले प्रयत्न केले होते. स्वप्नील झेल ड्रॉप होतं. यावेळेला धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 8 धावा आपण पाहू शकता. खूप चांगलं क्षेत्ररक्षक आणि तशाच प्रकारची विनोद गोलंदाजी देखील केली जाते. सुयोग गोलंदाजी मार्कवर सायकलला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला सूरज तुतकरला आपण पाहू शकता. पाहिजे सूरज कशा प्रकारे बॅटिंग करतोय आता. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुढे स्विच हिटचा प्रयत्न केला. यावेळेला व्यवस्थित मिळत होत नाहीये. चेंडू जाता म्हणजे एक षटकावर रिझम मधनं जोपर्यंत चेंडू फीड होईल डीप मधनं क्षेत्रक्षक आलाय. चेंडूला फीड करतोय. एकच धाव इथे मिळते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 9 धावा. 5 चेंडूमध्ये फक्त आपण पाहिले तर 3 धावा दिल्या आहेत 5 चेंडूंमध्ये. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. सुयोग गोलंदाजी मार्कवर सायकलला फलंदाज रवी वायलेला आपण पाहू शकता. पण रवी वायले आता कशा प्रकारे बॅटिंग करतो. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चेंडू ऑन साईडला शपलून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची काढा. फलंदाज बाद होतो. यावेळेला भरतने खूप चांगला झेल पकडला. रवी वायले बॅक टू पवेलियन. तर नाना पाटील कडून देखील आपण आता पारितोषिक होतं. रवी वायलेचं विकेट जर घेतला असता तर
तर विकेट जातोय. तर रवी वाहिलेचा महत्त्वपूर्ण विकेट झाला. आता नवीन फलंदाज कॅप्टन येतो यावेळेला. आता कॅप्टन कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून आतून जर विचार केला विनोद, तर अजूनही आपण बघितलं तर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथून चांगली. तर रवी वाहिलेचा विकेट घेतल्यामुळे आपण तर सुएकला 2000चं पारितोषिक मिळणार आहे नाना पाटील यांच्याकडून. तर भरत पाटील येतोय, कॅप्टन येतोय स्वतः गोलंदाजी मार्कवर. विनोद इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. मिहिर 11 वसार संघ थोडासा अडचणीत आहे. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, खास करून आपण तर सूरज आणि जगदीशला. भरतचं षटक फार महत्त्वाचं आता. तर दोन्ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. सुएकने देखील या षटकात धावा दिल्यात. आपण बघितले तर फक्त आणि फक्त 3 धावा दिल्यात. एक विकेट देखील मिळवलाय भरत. हा चेंडू ऑन साइडला लॉप केला. टायमिंग भरपूर चांगलं होतंय. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. तर चेंडू आलाय बघा. बघा चेंडू कधी हरवला फुटला तर नाही, ती नवीन चेंडू आहे. सातत्याने पंचांकडे देखील आपण चेंडू सुपूर्द करतोय. 15 धावा आल्या आहेत. अशाच प्रकारची काल बॅटिंग केली होती संघ अडचणीत असताना विनोद. सूरज दुधकरने एक संकट मोचक म्हणून फलंदाज त्याकडे पाहिलं जातंय. मॅच बॉल आलाय. धन्यवाद त्या प्रेक्षकांना की ज्यांनी आम्हाला चेंडू शोधून दिलाय. प्रेक्षकांचं लक्ष असतं विनोद, कारण का सीमेवरच्या ते असतात, त्यांना माहिती चेंडू एक्झॅक्टली पडतो कुठे कुठे जातो. भरत लाईन पाहावी लागणार यावेळेला. पंच वाईडची खून करतायत. अवंत धाब्याने भर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. 16 धावा आपण पाहू शकता. भरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे जो कित्येक वर्ष गावदेवी सिरडून संघाची सेवा करतोय. भरत. सूरज. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने फेकून देतो यावेळेला. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. बघा खूप चांगली बॅटिंग करतोय. 22 धावा झाल्या धावफल करते बिपिन. तर काल देखील संघ थोडासा असाच अडचणीत सापडला होता चोळेगाव विपक्ष सेमीफायनलच्या दरम्यान, आणि सूरज दुधकर तिथून आला आणि खूप चांगली बॅटिंग केली. धावसंख्या आपण 70+ उभारली होती तेव्हा. आता देखील तशाच प्रकारची बॅटिंग करतो. 22 धावा धावफल कधी लागल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. जर विनोद तिथून आपण 40-50 जर धावा झाल्या तर गोलंदाजी खूप चांगली मिहिर 11 वसार संघाची. भरत पण आता गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला सूरज. चेंडू यॉर्कलाईनचा चेंडू तपायचीचा अपील होतं यावेळेला. फलंदाज बाद. बिग विकेट. थँक्यू. आणि त्याने थोडासा नाराज होतोय आपण बघितलं तर. जड पावलांनी मैदान सोडतो विनोद, पण पंचांचं डिसिजन फायनल डिसिजन हे मानून आता सूरजला मात्र मैदान सोडावं लागतंय. नवीन फलंदाज विश्वास फुलोरे सर या नावाने खूप प्रसिद्ध आहेत. तर चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. प्रत्येक खेळाडूला आपण बघितलं आपण बघितलं तर बिपिन ग्रामीणच्या पण खेळाडूंना प्रत्येकांना टोपण नाव आहेत, पण आज आपण बघितलं त्यांच्या नावानेच त्यांना आपण बोलणार आहोत. विश्वास येतोय. एक विश्वास पाटील आपण पाहिलंय. टोंडरेगावचा काल विश्वास पाहिला. खारघरचा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. तो सुयोग आपण त्या भरतला यश मिळालं, महत्वपूर्ण यश मिळवलंय. भरत गोलंदाजी मार्कवर. आमच्या समालोचन कक्षा एंड कडून क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल केला तर फास्ट क्या. हा चेंडू ऑन साइडला शपलून फेकून देतो यावेळेला. बॅकवर्ड स्क्वेअर लाईक सीमारेषा पार. षटकार.
फलकाती षटकाराने आपण म्हणतो 28 धावा फलकाती लागल्या आहेत. विश्वाच्या बॅटमधून आपण षटकार येतोय, उपयुक्त षटकार येतोय. अत्यंत गरज होती षटकाराची विनोद. भरत चेंजा पेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून. आपण स्कोरगिरीमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये आलाय. 3-3 क्षेत्ररक्षक येतात चेंडूला उचलण्यासाठी. तोपर्यंत आपण अवधी होता 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला मिरी 11 संघाची धावसंख्या 30 धावसंख्या आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिपिन दुबे आम्हाला खूप माहिती देतात चांगली. एक चेंडू बाकी आहे, सॉरी. नक्कीच नितीन, मला असं वाटलं की खेळाडू तिथे गेले ते षटक संपलं, पण एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. भरत गोलंदाजी मार्कवर सगळा विश्वास. हा चेंडू खोदून काढला. यावेळेला आपण तर लॉंग ऑफला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एकाच ॲक्शनमध्ये इथं चेंडू उचलला जातो, पण तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता विनोद. खूप चांगलं रनिंग द बिटवीन आपल्याला बघायला मिळतं. दर्शक 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 32 धावा 3 षटकाच्या समाप्ती. 32 धावा कारण ड्रिंक स्टॉल मैदानात येणार नाहीये, त्यामुळे 4 षटकांची मॅच आहे. थोडंसं आपण इथं शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घेतली जाते कारण अंतिम षटकात विनोदाचा कशा प्रकारे गोलंदाजी करायची. चला, सापाडी सगळे संघनायक आणि नगाव सगळे संघनायक टॉससाठी यायचं आहे. नगाव संघाला देखील भरपूर आपण इथं आराम मिळाला आहे. तर नगाव संघाचे संघनायक बघा, पंच काहीतरी खूप सूचना करतायत. पाण्याची मागणी केली जाते बघा. जरा शुभम जरा लवकर. यावेळेला आपण बघतो गावदेवी शिर्डी संघाच्या माध्यमातून आविष्कार येतोय. त्याचा आविष्कारला आता चांगली गोलंदाजी करावी लागणार इथून. आणि ते जगदीश कशा प्रकारे आपण बघतो बॅटिंग करतोय पाहायचंय. आविष्कार गोलंदाजी मार्कवर टाकला. कॅप्टन आहे जगदीश. चेंडू लाईन पावी लागणार आहे. पंच वाईडची खूण करतायत. अव्वल त्या धावेने वर. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. 33 धावा. अजून बिपिन जर बघितलं तर 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि जर जगदीशने चांगली बॅटिंग केली तर 50 जवळपास पोचू शकतो हा संघ. त्यामुळे आता षटकार चौकाराची नित्यंत गरज आहे. खूप चांगली गोलंदाजी केली, नियंत्रण गोलंदाजी केली शिर्डी संघाने. आविष्कार हा चेंडू यावेळेला कव्हर रिजनमध्ये चेंडूला उडवतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये डीप पर्यंत क्षेत्ररक्षक येतोय. थोडासा पम्बलिंग झाला तर पण लगेच स्वतःला सावरतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 35 धावा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं क्षेत्ररक्षकांनी. रुशालने कौतुक करेल या शिर्डी संघाचं क्षेत्ररक्षण बघा किती अव्वल दर्जाचं दाखवतोय. तर भरत पाटीलने खूप चांगला संघ बांधलाय. यंगस्टर भरपूर आहेत. अजूनही भरत पाटीलने सांगितले की आमच्या अजून काही खेळाडू येणं बाकी आहे. जॉबला आहेत, नक्कीच जॉबवरनं निघाले आहेत ते देखील. हा चेंडू पुन्हा एकदा वरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि यश देखील मिळतं. 1 धाव कंप्लीट केले. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 37 धावा आपण पाहू शकता. 37 धावा 10 फलकाती लागल्यात. आविष्कार गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केलं फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला जगदीशला आपण पाहू शकता. पण जगदीश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. आविष्कार चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. चेंडू वडव्या बॅटने खेळतो. प्रचंड वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती ते सुरेख गोलंदाजी बघायला मिळेल गावदेवी शिर्डी संघाच्या माध्यमातून. आविष्कार जबरदस्त गोलंदाजी करतोय. सकाळच्या सत्रामध्ये पण तशाच प्रकारची आपण गोलंदाजी
आपण पाहिले तर इथे खेळपट्टी गोलंदाजांना सहाय्य करते. आत्ता देखील खेळपट्टी गोलंदाजांना सहाय्य करताना दिसते. खरं थोडंसं वातावरण आपण पाहिले तर थोडंसं अंधुकमय वातावरण होत चाललंय विनोद. खेळपट्टी संत गतीने आता मात्र आपण चेंडू येताना दिसत आहेत. आविष्कार, हा चेंडू लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. जगदीश बॅक टू पवेलियन. श्याम येतोय. तर चेंडू बाकी आहेत अजूनही. बिपिन आम्हाला माहिती देतात की 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 37 धावा झाल्यात. आविष्कार चांगली गोलंदाजी करतो. प्रत्येक गोलंदाज टिचून गोलंदाजी केली गावदे आपण आता शिरडून संघाच्या. तर त्यांना माहिती आहे महत्वाची लढत आहे. हा चेंडू उंच गेला. यावेळेला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक भरपूर प्रयत्न केले त्याने, झेलपर्यंत मात्र पोहोचू शकला नाही. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 40 धावा. अंतिम चेंडू. तर दोन्ही कॅप्टन आले आहेत आपण तर नागावचे आणि सापाडेचे कॅप्टन देखील आले आहेत. तर पुन्हा एकदा आविष्कार गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला श्याम आहे. हा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळतो. चेंडू मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट केले. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. त्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जातात. तसं काय 10 फल करते आपण पाहू शकता. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा झाल्यात. 10 फल कधी गडी बाद झाल्यात तब्बल आम्हाला बिपिन माहिती देत आहेत. 4 गडी बाद 42 आणि 43 धावांची गरज यावेळेला आपण म्हणजे तर गावदेवी आपण तर शिरडून संघाला पाहिजे. शिरडून संघ इथून मात्र विजय संपादन करतोय की मिहिर एलन संघ त्यांना रोखतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्या तडी आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. अधिक पाटील सापाडे यांच्याकडे 5 बॉक्स चेंडू. चला टॉससाठी या सचिन. चला टॉस या. दोन्ही कॅप्टन या टॉससाठी. योगेश टॉस करूया आपण. 4 ओव्हरची मॅच असेल. नागाव आणि सापाडे. मॅच 4 ओव्हरची असेल. बरोबर टॉस करूया आपण. प्रदीप पवार यांच्या शुभ हस्ते टॉस करूया या मॅचची. राजू शेलार. राजू शेलार यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. चला फास्ट घ्या. थोडं अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची. चला कॅप्टन या दोन्ही. अधिक आणि सचिन लवकर या. चला टॉससाठी यायचंय. सापार्डे आणि नागाव संघाचे संघनायक या टॉससाठी. बघा पॅनल्टीला नंतर सामोरं जावं लागणारे अजय ज्या सूचना करतात त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. राजेश शेलार साहेबांच्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत. तर राजेश शेलार साहेबांना विनंती करतो आपण टॉस करायचंय. सापाडे पक्ष नागावमध्ये आपण टॉस करतोय. तर अधिक टॉस जिंकला डिसिजन काय असणार आहे. बॅटिंग करणारे आपण तर नागाव संघाला क्षेत्ररक्षण आमंत्रित केलंय. तर जाऊया टॉस आपण म्हणतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्जत विनोद पाटील. धन्यवाद.
धन्यवाद नितीन, धन्यवाद बाळू. पुढे मॅचच्या दिशेने द्वितीय सत्र सुरू होते. 43 धावा करायच्या आहेत शिरडोन संघाला आणि हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून ओपनिंग बेर सलामीची जोडी तकदीर आणि आविष्कार. स्ट्राईकला तकदीर, गोलंदाजी मार्कवर सूरज धुतकर. हा चेंडू ऑन साइडला. ओ हो, वॉट शॉट. आल्या आल्या जिथे आपला इरादा स्पष्ट केलाय. चेंडू जातो सीमा पार, चौकार. काय जबरदस्त सुरुवात आपण पाहिलं तर सूरज धुतकरच्या अगेन्स्ट अशा प्रकारचं धाडस करणं नक्कीच कौतुकास्पद आहे. कारण सूरज धुतकर हे डावखुरे गोलंदाज, चेंडूला बाहेर काढण्यासाठी नक्कीच आणले जातात, नेहमीच अँगल क्रिएट करत असतात, पण अगेन्स्ट द स्पिन खेळले होते, अगेन्स्ट द टर्न खेळले होते. हा चेंडू यावेळेस शफल होऊन इम्प्रोव्हायझेशन जबरदस्त होतं, पण क्षेत्ररक्षक तिथे आहेत डीपमध्ये. पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय, थ्रो केलाय आणि या दरम्यानच्या काळात मात्र 2 धावा पूर्ण करतायत. आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 6. 43 करायच्या आहेत. 4 षटकांची लढत आहे. वसार संघाला खरं तर एक सामना कमी खेळावा लागला, कारण तळोजा मजकूर हा संघ या ठिकाणी येऊ शकला नाही. आणि आता मात्र त्यांचा सामना आपण पाहतायत शिरडोन संघाशी. शिरडोन संघाने 65 धावा केल्या होत्या दातेरी संघाविरुद्ध. जबरदस्त चेसिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सूरज. हो, शॉट ऑफ लेंथ होता, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, टायमिंग जुळलं नाही, कुठेतरी त्याची खंत स्वतः तकदीरलाही नक्कीच वाटत असेल, कारण अशा प्रकारचे चेंडू हे सीमारेषेच्या बाहेर जायला हवेत. पण इथे सूरज धुतकर हा चेंडू डॉट येतोय. पुन्हा एकदा सूरज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लेग स्टंपच्या बाहेर असल्या कारणाने पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केला आहे आणि अवांतरच्या रूपाने 1 धाव धावफलकावरती ॲड होते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 7 करायचे आहेत. 43 म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 36 धावांची गरज आहे 21 चेंडूमध्ये. हो, यावेळेस मिस टायमिंग झालंय, झेल होईल का हा प्रश्न आहे. आणि जजमेंट खूप चांगलं होतं. श्यामने नक्कीच हा झेल टिपला आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर तकदीरला. प्लीज, कारण यानंतर एक सामना कव्हर करायचा आहे. रवी वायले आपल्याला मी सूचित करतोय की वेळेचं भान ठेवा. आणि ऑलरेडी आपण पाहिलं तर वातावरण पूर्णपणे ढगाळ आहे. सूर्यदेवता नक्कीच या ढगामध्ये लुप्त झालेली आहे, त्यामुळे अंधार पसरलेला आहे. आणि यानंतर आपल्याला एक सामना कव्हर करायचा आहे, त्यासाठी पुरेसा प्रकाश असणं फार गरजेचं आहे. हा चेंडू कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. अत्यंत जबरदस्त टायमिंग, पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. दरम्यान खिडकाई गावचे आमचे मान्यवर जितू पाटील यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे जितू पाटील आपला. आणि त्याचबरोबर हो, हा चेंडू अलंग द कार्पेट, वाईड स्पीड ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावले होते, पण 1 धाव रोखू शकले नाही. आणि अशा प्रकारे 1 धाव इथे कंप्लीट होते आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं संपन्न होते. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा, 1 गडी बाद 12. मैदानावरती बाद झालेला फलंदाज तकदीर, जो मागच्या सामन्यामध्ये सामन्याचा सामनावीर होता, ज्याने 33 धावा केल्या होत्या, पण तो बाद झाल्यानंतर मैदानावरती नवीन फलंदाज दिनेश. जास्त वेळ न घेता फिल्डिंग लगेच लावा, सगळ्यांनी एकत्र येऊ नका, ही तुम्हाला सूचना आहे, कारण अंतिम सामना यानंतर असणार आहे.
तो म्हणजे नागाव आणि सापाडेमध्ये टॉस झालेला आहे. तर प्लीज हे सत्र कशा प्रकारे लवकर संपेल याची काळजी नक्कीच रवी वाईल यांनी घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर बॅटिंग करणारा शेड्यूल संघानेही आपला पुढचा फलंदाज लगेचच रेडी ठेवायचा आहे. जर मैदानात एखादा फलंदाज बाद होतोय तर जास्त विचार विनिमय न करता आधीच आपण ठरवा की आपला कुठला फलंदाज मैदानात जाईल. तर धावसंख्या 12 करायच्यात विजयासाठी. 18 चेंडूत 31 धावा, 10.33 हे आस्किंग रेट विजयासाठी. मैदानावरती आपण पाहतायत शिरडोन संघासमोर गिरीशचा चेंडू अगेन्स्ट स्पिन खेळण्याचा प्रयत्न. फिरकी आक्रमण सुरू केलंय मैदानावरती रवी वाईल याने. आणि आपण पाहिलं तर पायच्या रूपाने ही 1 धाव आहे. ती धावसंख्या धावपलकावरती 13. फार मोठी परीक्षा नक्की शिरडोन संघाची असणार आहे, कारण वसार संघ म्हटलं की त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत, क्वालिटी अटॅक आहे. आणि बॅटिंगमध्ये आपण जर पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये शिरडोन संघाने जी बॅटिंग केली आहे त्यावरून नक्कीच त्यांच्या समर्थकांना चाहत्यांना त्यांच्याकडनं अपेक्षा असेल. तर वेळ जास्त न घेता प्लीज सामना कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. गिरीचा चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय, हातभर वळतोय. आणि वळणारा चेंडू आणि वळणारी वाट नेहमी घातक असते असं म्हणतात. आणि हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय लेग ब्रेक होत असताना. डॉट चेंडू पुन्हा एकदा. हो, यावेळेस मात्र बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी स्टाईलमध्ये खेळतायत. कुठल्याही प्रकारचं फुटवर्क नाही, चेंडूवरती नजर नाही. वेगवान गोलंदाजी खेळण्यासाठी तुमच्याकडे छाती हवी, पण फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी तुमच्याकडे कौशल्य असायला हवं, पदलालित्य असायला हवं, चेंडूवर जाण्याची तयारी असायला हवी. फुटवर्क फार महत्त्वाचं असतं, पदलालित्य फार महत्त्वाचं असतं, अन्यथा फिरकी गोलंदाज तुम्हाला जागेवर उभा करेल. हो, यावेळेस मिस टायमिंग, पण झेल कोण घेणार. स्वतः गिरीश वेगाने गेले होते पण हा झेल ड्रॉप झाला. चेंडू मात्र गेलाय पुढे कव्हर करेपर्यंत. या दरम्यान 3 धावा आणि 4थ्या धावेचंही धाडस इथे केलेलं आहे. म्हणजे जिथे फलंदाज बाद व्हायला हवा होता तिथे 4 धावा आल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे बघा. आणि पहिल्यांदाच आजच्या दिवसामध्ये या 4 धावा धावून काढण्याचा विक्रम प्रस्थापित झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहेत 17 धावा. इक्वेशन बदललेलं आहे आणि आता इक्वेशन आहे 14 चेंडू 26 धावा. शिरडोन संघासमोर हे समीकरण आहे. वेळेचं भान ठेवा प्लीज. यानंतर एक सामना कव्हर करायचा आहे आणि त्यात वातावरण पूर्णपणे ढगाळ झालेले आहे. काही ठिकाणी बातम्या येत आहेत की पावसाची शक्यताही वर्तवलेली आहे. हो, यावेळेस कट करतायत, गॅप मध्ये खेळतायत. क्षेत्ररक्षक वेगाने गेल्या. चेंडूला ढकलायचं होतं पायाने पण चेंडूने दिला इथे दगा आणि चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर. चौकार. आधीचे सुरुवातीचे 2 चेंडू आणि त्यानंतरचे 2 चेंडू यामध्ये फरक आपण पाहिला. आणि दिनेशला आत्मविश्वास मिळाला जेव्हा त्याने 4 धावा धावून काढल्या आणि त्यानंतर तो विथ द स्पिन खेळला गॅपमध्ये. गुड कम बॅक. हो, खूप शॉट होता पण पडल्यानंतर अगदी फर्स्ट स्लिपमध्ये इतका चेंडू वळतोय की बघा पडल्यानंतर कुठे आला. आणि वाईटचा इशारा ते पंचांचा. दबाव आलाय चौकारानंतर गिरीशवरती. धावसंख्या धावफलकावरती 22. आता करायच्या 13 चेंडूत 21 धावा. हो, पुन्हा एकदा आडव्या बॅट निघण्याचा प्रयत्न झालाय आणि अशा प्रकारे हा डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडू परवडण्यासारखे नाही आहेत, जास्त वेळ घेऊ नका. पण आणि षटक क्रमांक ठिकाणी दुसरं संपलंय. धावा आहेत 22. आता 12 चेंडूत 21 करायचे आहेत. पण वेळेचं भान ठेवा, फिल्डिंग लगेचच लावा. स्ट्रॅटेजी प्लीज आपण जी काय आखायची असेल ती लगेचच आखा. कुणाला गोलंदाजी सोपवायची आपण आधीच ठरवा, कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. कारण नागाव आणि सापाडे संघ या ठिकाणी सज्ज यानंतर मैदानात उतरण्यासाठी.
स्पर्धा आपण पाहतोय आई गावदेवी क्रिकेट संघ खिडकाळी व महेश पाटील प्रतिष्ठान डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने नगरसेवक चषक 2021 हे 4थं वर्ष आणि 4थ्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. कौतुक करायला व गावदेवी क्रिकेट संघ खिडकाळीचं कौतुक करायला व या स्पर्धेचे शिल्पकार जनक प्रणेते निर्माते प्रदीपदादा पवार आणि त्याचबरोबर A1 जोडी शुभम पवार महेश पाटील योगेश आणि त्यांचे तमाम सहकाऱ्यांचं कौतुक करायला हवं. संपूर्ण टीमचा हा टीम वर्क आहे. हे खरं तर या स्पर्धेचे नक्कीच आयोजक आहेत पण यांच्या पाठीशी संपूर्ण ग्रामस्थ मंडळ खिडकाळी आणि त्याचबरोबर संपूर्ण संघ आहे आणि विशेष आभार नक्कीच टायगर गावाचं टायगर संघाचं या ठिकाणी नक्कीच मानायला हवं. तर 12 चेंडू 21 धावा करायचे आहेत विजयासाठी. सामना लगेच सुरू करा. गोलंदाजी मार्कवर विशाल धुतकर येत आहेत. हो पायात होता चेंडू ड्राईव्ह करताय हलक्या हाताने. पहिली धाव वेगाने घेतलाय दबाव टाकलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा वेगाने पूर्ण करतायत. दबाव पूर्णपणे टाकण्याचा प्रयत्न केला जातो कारण पहिली धाव स्ट्रोक खेळल्यानंतर फार वेगाने घेत आहेत आणि यावरूनच त्यांचा इरादा स्पष्ट आहे. एकेरी दुहेरी धावेला इथे प्राधान्य दिलं जातंय आणि इक्वेशन आता मात्र 11 चेंडू 19 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आविष्कार कट करतोय थर्ड मॅनच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षकांना भेदून हा चेंडू वेगाने निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. आविष्कारच्या बॅट मधून चौकाराचा आविष्कार. कीच चाहने वाला जो तो महेश भाईचा आणि इथे हा सामना जिंकून दिल्यानंतर हो हा चेंडू यावेळेस काय घडतं मैदानावरती. इथे दबाव टाकताय जो वसार संघ फिल्डिंगसाठी जाणला जातो बॉलिंगसाठी जाणला जातो त्या वसार संघाला इथे मात्र नक्कीच दमछाक करायला लावली या 2 फलंदाजांनी. पहिल्या गडी लवकर बाद झाला होता तकदीर पण त्यानंतर काय डावाला इथे सावरलाय आविष्कार. दिनेशने थोडासा संघर्ष सुरुवातीला केलाय पण दिनेशने स्वतःवरती दबाव येऊ दिला नाही. त्याने मात्र इथे एकेरी दुहेरी धावांवर लक्ष केंद्रित केलं. आविष्कारची सुरेख साथ देतोय आणि इक्वेशन 9 चेंडू 14 धावा. मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठा फटका जर इथून आला तर इक्वेशन सोपं होईल आणि 13 जरी केल्या तरी विकेटच्या आधारावरती जिंकतील वसार संघाचे गुण. 4 गडी बाद झाल्यात. खरंच गरज होती का या फटक्याची हा प्रश्न उपस्थित होतोय. एक वेगळ्या पद्धतीने स्कूप करण्याचा प्रयत्न झाला आणि हा डॉट चेंडू. हे डॉट चेंडू दबाव वाढवतील या शिडोल संघावरती. हे डॉट चेंडू विजयाचा मार्ग सुकर करतील या वसार संघाच्या आणि अशामुळे ते आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू आल्यानंतर लगेचच आविष्कारने काहीतरी चर्चा केली आहे दिनेशशी. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. द विकेट. हा चेंडू स्लोअर होता. द बॉलर हेड खेळले लॉंग ऑरवरनं क्षेत्ररक्षक सूरज धुतकर चित्याच्या चपळाईने गेले. काय जबरदस्त थ्रो. आविष्कार बाद होतोय. मैदानावरती सेलिब्रेशन होतंय कारण हे 2 फलंदाज या मैदानावरती धावांचा अंबर इथे उभा करत होते आणि धावा इथे वेगाने करत होते. कुठेतरी धावसंख्येचा पाया रचत होते आणि आता मात्र एक सांघिक यश लाभतंय. फिल्डिंग लगेच लावा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 30 आणि आता करायच्या आहेत येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे आणि मैदानावरती नवीन फलंदाज सुयोग दाखल झालाय. सुयोग भरत पाटील वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून क्रिकेटची बॅट हातात घेतली मैदानावरती उतरले आणि आज खरं तर काय जबरदस्त परफॉर्मन्स देत आहेत. पिता पुत्र मैदानात खेळत असताना आपण हे चित्र या आधीही पाहिले. सुखदेव काका रिची प्रमोदला आपण एकत्र खेळताना पाहिलं. संदीप पाटील आणि त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र वेदांत यांना देखील खेळताना पाहिलं. विश्वास रसाळ त्यांचे 2 पुत्र खेळताना पाहिले. जाऊया मॅचच्या दिशेने. इक्वेशन 7-13चं. हा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक वेगाने तिथे फलंदाज कोसळलेले आहेत. दिनेश पाय त्यांचा तिथे स्किड झाला घसरले आणि बघूया ही दुखापत फार गंभीर नसेल अशी आपण आशा बघूया. वसार संघ वारंवार एकत्र येऊ नका प्लीज रवी वायले कारण बघा अंधार पसरत चाललाय
आणि वारंवार सूचित आम्हाला करायला लावू नका, कारण तुम्ही खूप बुद्धिमान आहात, तुम्हाला परिस्थितीची जाणीव आहे आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून तुमची ओळख आहे. तर इथे दिनेश पडल्यानंतर एक धाव आली आहे आणि इक्वेशन 6 चेंडू 12 धावा, 11ही चालतील. टॉस सापडल्याने जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय. आणि संध्याकाळच्या सत्रात अंतिम सामन्यामध्ये प्रत्येक संघ हेच करतो, कारण कुठेतरी अंधार निर्माण होत असतं. प्रथम बॅटिंग करून सेकंड इनिंगमध्ये दबाव टाकण्याची एक रणनीती असते. सामना प्लीज सुरू करा लगेच. अंतिम षटक घेऊन येतोय कुणाल गडगे आणि स्ट्राईकला फलंदाज दिनेश, जो नक्कीच एका बाजूने किल्ला लढवतोय आणि 10 धावांवर तो नाबाद खेळतोय. बघूया, 6 चेंडू 12 धावा विजयासाठी हव्यात. उर्दू विकेट. ओ कट करतायत, गॅप आहे, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडूला आत गिरीशने ढकललंय. तर दुसऱ्या बाजूला इथे बॅकअप फार उशिराने मिळते. शेवटी गिरीशला हा चेंडू उचलावा लागला आणि अशा प्रकारे या 3 धावा येत आहेत आणि 3 धावेने इक्वेशन बदलत आहे. 5 चेंडू आता 9 धावांची गरज आहे. 8 धावाही चालतील, कारण शिरडोन संघाचे 2 गडी बाद झाल्यात आणि वसारचे गडी बाद झाल्यात, एकूण 4. आणि त्यामुळे इथून कुठल्याही परिस्थितीत किमान धावांची बरोबरी करणं गरजेचं आहे. तर 5 चेंडू आणि 9चं इक्वेशन. स्ट्राईकला सुयोग, सामना करण्यास सज्ज. कोणाला आहे हा चेंडू, खाली राहिला, अत्यंत चांगला चेंडू होता. गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर यष्ट्यांच्या मागे एखाद्या घोरपडीप्रमाणे चिपकलेले हे रवी वायले, मास्टर माइंड ज्यांना म्हटलं जातं, मलंगडचा डाण्यावाग, भरपूर वर्ष या संघाला दिलेले आहेत आणि आपल्या नावाचा दबदबा त्याने नेहमीच निर्माण केला आहे. पुन्हा एकदा कुणाल, हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने, स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ शॉट. इक्वेशन 3 चेंडू 3 धावा. सुयोगने आधीचा चेंडू डॉट फेस केला होता, पण त्यानंतरचा टायमिंग बघा, 2ही चालतील. हो, यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला आत ढकललाय, 2 धावा पूर्ण केल्यात. 3ऱ्या धावेचाही प्रयत्न होता आणि अशा प्रकारे शिरडोन संघ विजयी होतोय. वेल प्लेड शिरडोन संघ, वेल प्लेड, वेल प्लेड, वेल प्लेड. हार्ड लक अँड टफ लक वसार संघ. तर मैदानात लगेचच उतरायचं आहे नागाव संघाने आणि सापडे संघाने लगेचच फलंदाज मैदानात पाठवायचे. तर रवी